आता उद्याचा एक दिवस जाऊ द्या, परत परवा घेऊ शिवादादा. कात्रज कात्रज बोगद्यात घेऊ, कात्रज बोगदा, नाहीतर मग त्या तलाव. हो, जांभूळवाडी तलावाच्या इथं घेऊ. दरी दरी पूल, दरी पूल. बरोबर बरोबर, ओके ओके. शिंदे दादा म्हणतात बरोबर. अच्छा अच्छा, मी काय बोललो असेल म्हणून बरोबर म्हणतात. जय शंकर काका, जय शंकर. लाईक डन, धन्यवाद. झाले का जेवण? हो झाले. शिंदे दादा म्हणतात बरोबर, ओके. चला म्हणलं, आजचा तिसरा हॅट्रिक करू. सकाळी एक लाईव्ह झाला, दुपारी एक लाईव्ह झाला, संध्याकाळी एक लाईव्ह झाला शिवादादांबरोबर. म्हणलं आता आपला घरातला घेऊ. 3 झालेत लाईव्ह. एक एक तासाचे 3 लाईव्ह. हो, लाईव्ह बाहेरच घेणार उद्यापासनं. हो हो, उद्यापासून घेणार आहे. आत्ता आत्ता बसलोय घरामध्ये. माझे लाईव्ह पहिले सगळे बाहेरच असायचे. हो हो, बराबर आहे बराबर आहे. उद्यापासून घेणार आहे. माझ्याकडे प्रॉब्लेम होता ना दादा मला. तुम्हाला माहिती आहे की मला नेट नव्हतं. तुम्ही तुम्ही मला हॉटस्पॉट दिला होता ना. हो, आता उद्यापासून गेलं. आता पॅक टाकलाय. 2 महिने काय काळजी नाही. 1 महिना तर अजिबातच काळजी नाही. अजून त्यात पैसे भेटले. 2 महिने तर काय काळजी नाही. जानेवारी फेब्रुवारीपर्यंत काय टेन्शन नाही. या उद्या सकाळी इकडे. कुठं? येतो की. पण मला व्हिडिओज काढू द्या. व्हिडिओज काढले की अनडिस्टेड व्हिडिओ ठेवले ना, मग काय टेन्शन नाही. मी आता व्हिडिओ काढून अनडिस्टेड ठेवतो, म्हणजे मग तुमच्याकडे यायला काही प्रॉब्लेम नाही. आज गडबड झाली ना. उद्या येईल, उद्या येईल. मी अनलिस्टेड व्हिडिओ काढून ठेवतो, म्हणजे काय टेन्शन येत नाही. हो मस्त. तुम्ही मागं पण बोलला होता मस्त मस्त जागा देतो. येतो येतो. एक आठवडा तुमच्याकडे. चला, 31 डिसेंबरपर्यंत तुमच्याकडे. चला, लाईव्हला कोण कोण आलते मी सगळ्यांचे नावं घेतो आणि आपण लाईव्ह बंद करूया. सर्वात पहिले आलते आपल्या लाईव्हला शुभम दादा. ते पण एक आहेत. मी दादा म्हणायची सवय मला. शुभम आलते. शुभम पण माझे खूप फॅन आहेत. माझे माझे फॉलोअर्स आहेत. पण आता मी डायरीमध्ये नावं आणि त्यांचं कुठं राहतात ते लिहून ठेवणार आहे. जसे आमचे एक दादा आहेत, ते करतात छावा शिवबाचा. दादा आहेत, नवरा बायको आहेत, छावा शिवबाचा. त्यांचं पण चॅनल आहे. ते पण म्हणतात काका तुमचे व्हिडिओ बघून आम्ही नवरा बायको मोटिवेट होतो. तुम्ही व्हिडिओ बनवले की आम्ही पण तेच व्हिडिओ बनवतो. म्हटलं बनवत जा, काय हरकत नाही. हो, ते म्हणतात. ते मला त्यांच्या लाईव्हवर सांगतात पवार आपले पुणेकर काका, तुमचा व्हिडिओ आज आम्ही बघितला, आम्हाला आवडला, तो आम्ही आज बनवला आहे. तुमचा व्हिडिओ बघितला, आवडला, आम्ही उद्या बनवणार आहे. हो, बनवा, काय हरकत नाही. सर्वात पहिले आलते शुभम, त्यांचे स्वागत. त्याच्यानंतर आलते आमचे अश्विनी पाटील ताई. हो, अश्विनी पाटील ताई आलत्या, त्या नंदुरबारच्या आहेत. नंतर आमचे राहुल सोनार आलते. शिवादादा, राहुल सोनार आलते. त्यांनी आपल्याला बोलवले दुकानात. दुकानाला त्यांनी शिवादादाला घेऊन या. बरं आलं तुम्ही आलात. बरं आलं, निरोप बॅग जाऊन मी केलं. राहुल सोनार त्यांनी आपल्या दोघांना बोलवले. राहुल सोनार आलते आणि त्याच्यानंतर मग माने दादा आलते. माने दादा आले होते. त्यानंतर मग आमचे रवी कांबळे आलते आणि मध्येच आलते आमचे विशाल. ते आले, हसले आणि गेले. लाईक डन केले आणि परत बॅग घेतलं, काय माहीत नाही. पण ते आले आणि गेले, काय हरकत नाही. आले त्याला महत्त्व. हो, नाही आले त्याला महत्त्व नाही. आले तर महत्त्व, थांबले तर ठीक आहे, गेले तर बाय बाय. गडबड असते सगळ्यांना. नंतर मग आमचे राहुल सोनारशी बोलत होतो. नंतर आमचे माने दादा आलते. माने दादांशी गप्पा मारल्या मस्तपैकी. नंतर आमचे रवी कांबळे दादा आले. त्यांनी मला खूप सपोर्टिंग मेसेज केले. त्यांनी बरेच मला प्रश्न विचारले. स्टँड कसा, काय 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 सगळं सांगितलं मी त्यांना. नंतर मग आमचे शिंदे दादा आलते. शिंदे दादा तर माझे फॉलोअर्स आहेत पहिल्यापासून. मी त्यांचा फॉलोअर आहे. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या. त्यानंतर आमच्या निशाताई आल्या. निशाताईंशी गप्पा मारल्या. त्यानंतर मग रवी कांबळेने भरपूर सपोर्टिंग मेसेज केले काकांना. काका काका काका. नंतर आमच्या संगीताताई आल्या. हो, त्या नमस्कार काका म्हणाले आणि हाय हॅलो म्हणाले. लाईक डन केले तर ड्युटीवर असतात. त्यांचा पण रात्री लाईव्ह असतो. मी जात असतो जर जागा असेल तर. त्यानंतर आमच्या योगेश आलते. योगेश, ते पण माझे फॉलोअर्स आहेत. योगेश मोरे, त्यांचे पण धन्यवाद. त्यानंतर आमच्या एनक्वीन होत्या. संगीताताई, एकमेकांना गप्पा मारल्या, एकमेकांना नमस्कार केले. आणि सर्वात आज हॅट्स ऑफ म्हणजे आमच्या मीनाक्षीताई आल्या. मीनाक्षी बुरुड बऱ्याच दिवसांनी काकांच्या लाईव्हला आल्या. नंतर आमचे आरिफ शेख आलते लाईव्हला. नंतर आमचे शिंदे ब्रँड लाईव्हला होते. नंतर एन के क्वीन शिंदेताई यांचा वार्तालाप झाला, एकमेकांशी बोलत होते. हो, मी आता सारांश सांगतो, जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगतो. एकमेकांशी बोलत होते आणि रेकॉर्डेड राहतं ना मित्र.